ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग 26वा. एक तत्व नाम दृढधरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी जनी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. या अभंगाचा भावार्थ आहे, हे मना, तू जर भगवान नाम जे एक तत्व आहे ते अंतःकरणात दृढ धरशील तर हरीला तुझी करुणा येईल. हे नाम रामकृष्ण गोविंद वाचने घ्यावयास अत्यंत सोपे आहे. सद्गदित अंतःकरणाने तू त्या नामाचा जप कर. नामापेक्षा दुसरे श्रेष्ठ तत्व नाही ते, हे अन्यथा नाही यात संशय नाही. विनाकारण इतर पंथांनी मार्गाने जाऊ नकोस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आता माझी विलक्षण स्थिती झाली आहे ती अशी की माझी प्रयत्नपूर्वक जप करण्याची क्रिया आता मौनावली, कारण स्वतः श्रीहरी माझ्या अंतरात जप करतो व मी तो स्वस्थ बसून ऐकतो. प्रपंचात सर्वसाधारण मनुष्याची अशी अवस्था असते की खरोखरीच त्याची इतरांना करुणा यावी. एक मूल नाही म्हणून रडतो तर दुसरा मुले अधिक म्हणून रडतो. कोणी पैसा नाही म्हणून रडतो तर कोणी पैसा जवळ जास्त असल्यामुळे त्यामधून ज्या भानगडी निर्माण होतात त्या निस्तरता येत नाही म्हणून रडतो. लग्न झाले म्हणून काही रडतात तर लग्न होत नाही म्हणून दुसरे रडतात. तात्पर्य, संसारात जिकडे तिकडे रडारड चालू आहे व सुख शांती समाधान आनंद यांचा स्वाद घेणारा भाग्यवंत या जगात विरळाच. ही परिस्थिती पाहून दुसऱ्यांना आपली करुणा येते, परंतु त्यांना आपली करुणा येऊन काहीच उपयोग नसतो. याचे कारण एकतर ते स्वतः त्याच परिस्थितीत असतात व दुसरे आपले दुःख हरण करून अखंड आनंद देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते. जी गोष्ट प्रपंचात तीच गोष्ट परमार्थात. परमार्थात भगवत प्राप्तीची जी अनेक साधने आहेत, जप तप कर्मधर्म व्रत वैकल्य योग याग, त्यांचे अनुष्ठान करता करता साधक अगदी मेटाकुटीला येतो. एका बाजूला साधकाचे कष्ट व दुसऱ्या बाजूला यशाचे क्षितिज जितके जवळ जावे तितके दूरच. अशा साधकांची इतरांना तर करुणा येतेच, पण त्यांना स्वतःची करुणा येते. हे सर्व परिस्थिती पाहूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे मना, इतरांना तुझी दया येऊन तुझा प्रश्न सुटणार नाही, तर तुझी करुणा समर्थ व दयाळू श्रीहरीलाच आली पाहिजे. तरच तुला जे पाहिजे ते अखंड समाधान प्राप्त होईल. मग श्रीहरीला करुणा कशी येईल? त्यावर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एक तत्व नाम दृढधरी मना, हरीची करुणा येईल तुझी. एक तत्व जे हरिनाम आहे ते अंतःकरणात दृढ धरल्याने हरीला करुणा येते. परंतु नाम हे एक तत्व आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याचा अर्थ काय ते पाहण्याचा थोडा प्रयत्न करू. भगवान नाम हा दिसायला साधा शब्द किंवा ध्वनी वाटतो, परंतु त्याचे स्वरूप वेगळेच आहे. इतर शब्द विषयांच्या अपेक्षेत वासनेतून स्फुरतात व त्यांची अंतिम परिणिती दुःखात्मक दुःखात किंवा दुःखात्मक सुखात होते. भगवान नाम हे भगवंताच्या अपेक्षेत परब्रह्मातून स्फुरते व त्याची अंतिम परिणिती भगवत प्रेमात होते. सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यास भगवान नाम म्हणजे पुरुष प्रकृतीचा किंवा ब्रह्ममायेचा किंवा देवदेवीचा काला आहे व ते भगवत रूप आहे. ज्याप्रमाणे पाणी व वारा यांचा काला म्हणजे लाट किंवा प्रकाश व त्याचे स्फुरण यांचा काला म्हणजे किरण किंवा पाणी व उष्णता यांचा काला म्हणजे उकळी, त्याचप्रमाणे परब्रह्म व परब्रह्माच्या अंगी असणारी शक्ती यांचा काला म्हणजे भगवान नाम. हे नाम परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. शक्तीचा अवलंब घेतल्याशिवाय स्फुरण केवळ अशक्य आहे. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला जर उडी मारायची असेल तर तो आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा प्रथम अवलंब घेतो व मग उडी मारतो. त्याचप्रमाणे भगवान नाम आकाराला येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावे लागते व या स्फुरणासाठी आत्मतत्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा अवलंब घ्यावा लागतो. लाट ही पाण्याचे स्फुरण असल्यामुळे ते अंतर्बाह्य पाणीरूप आहे किंवा किरण हा प्रकाशाचे स्फुरण असल्यामुळे तो अंतर्बाह्य प्रकाशरूप आहे. त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्मस्वरूप आत्मतत्वाचे स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचे ते अतिसूक्ष्म रूप आहे. म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते तत्वरूप चैतन्यरूप ब्रह्मरूप आहे असे जगाला हाकारून सांगितले. नामा म्हणे नाम आठवा अवतार पूर्ण ब्रह्मसाचार कृष्णरूप. नाम ते ब्रह्म नामापाशी नाही कर्म विकर्म. अशा या भगवान नामाला जो कंठा धारण करतो त्याच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडतो. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. सर्पाचा राजा जो तक्षक त्याने परीक्षित राजाला दंश करण्यासाठी प्रथम आळीचे लहान रूप धारण केले
व एका वरातून परीक्षिताच्या वाड्यात प्रवेश केल्यावर तेथे त्याने आपले मूळ स्वरूप प्रकट करून राजाला दंश केला. थोड्याफार फरकाने भगवंताचे हे असेच आहे. भगवन नाम हे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. 14 भुवने जयापोटी तो राहे भक्ताचे कंठी. नामधारकाच्या जीवनात भगवंत नामाच्या सूक्ष्म रूपाने प्रवेश करतो व जरुरीच्या प्रसंगी तो आपले स्वरूप विविध रूपाने प्रकट करून आपल्या भक्ताचा योगक्षेम वाहतो. निळामणे भक्तांसाठी धरी रूपे अनंत कोटी. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एक तत्व नाम दडधरी मना हरीशी करुणा येईल तुझी. व पुढे सांगतात, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. नाम वाचने घ्यावे सोपे आहे, त्याचप्रमाणे ते कसेही घेतले तरी फळते. हे जरी खरे असले तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळते. सद्गदित अंतःकरणाने जप करणे म्हणजे प्रेमाने गोडीने आवडीने नामाचा जप करणे. सर्वसाधारण मनुष्याला नामाची गोडी किंवा प्रेम असणे कठीणच. नामाचे स्वरूप व त्याचा महिमा समजल्याशिवाय नामात प्रेम येत नाही. संत किंवा सद्गुरूच्या मुखातून नामाचे वर्म समजते व म्हणूनच सद्गुरूकडून नाम घ्यावे असे सांगण्यात येते. सद्गुरू वाचोनी नाम न ये हाता साधने साधिता कोटी जाना. संताशी शरण गेलिया वाचोनी एका जनार्दनी न कळे नाम. परंतु हे वर्म न समजल्यामुळे केवळ गुरुकडून मंत्र घेणे व गुरु करणे एवढीच रूढी आज शिल्लक राहिलेली आहे. याचा परिणाम म्हणजे परमार्थातील बजबजपुरी होय. असो, नाम हे देवाचे सूक्ष्म रूप आहे. या सूक्ष्म रूपाने जो आपल्याजवळ आहे. नामाचा उच्चार म्हणजे प्रभूचा संचार व म्हणूनच नामाच्या उच्चाराने आपल्याला प्रभूचा संग होत आहे. नामाने भगवत कृपा होऊन तो आपला सर्व प्रकारे योगक्षेम वाहतो. हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामाचा उच्चार करणे म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणे होय. 3ऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी जनी. नामापेक्षा श्रेष्ठ तत्व दुसरे नाही व म्हणूनच विनाकारण हे सोडून अन्य मार्गाने किंवा पंथाने तू जाऊ नकोस, असे ज्ञानेश्वर महाराज मनाला किंवा साधकाला कळकळीने सांगतात. शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा. हे चरण अत्यंत महत्त्वाचं आहे. हा चरण जर नीट समजला नाही तर नामाची मौज कळणार नाही. खरे सांगायचे म्हणजे तर्काने किंवा बुद्धीने समजण्यासारखा हा विषय नाही. त्याला नामाचा प्रत्यक्ष अनुभवच पाहिजे. या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहू. वाचा किंवा वाणी एकंदर 4 प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे वैखरी, मध्यमा, पशंती व परा. मोठ्याने जिव्हा हलवून केलेला जप हा वैखरी वाणीचा जप. जिव्हा किंचित हलवून कंठातल्या कंठात केलेला जप हा मध्यमा वाणीचा जप. जिव्हा किंवा कंठात कसलीही हालचाल न करता मनातल्या मनात केलेला जप हा पशंती वाणीचा जप व या 3 वाणींच्या पलीकडे होणारा स्फुरद्रूप जप हा परावाणीचा जप होय. या पहिल्या 3 वाणी जीववाणी असून शेवटची परावाणी ही देववाणी होय. याचा अर्थ असा की पहिल्या 3 प्रकारच्या वाणीत जीव जप करू शकतो, परंतु परावाणीत जीवाला जप करणे केवळ अशक्य आहे. सर्वसाधारणपणे नामस्मरणाचा अखंड अभ्यास करणारा नामधारक आलटून पालटून पहिल्या 3 वाणी जप करीतच असतो. अशा अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने प्रभूची कृपा होऊन शेवटची परावाणी अकस्मात उघडली जाते. ही वाणी उघडली की साधकाला अद्भुत अनुभव प्राप्त होतो. तो असा की नामजप प्रत्यक्ष न करता नाम घ्यावायचे नाही असा कौतुकाने हट्ट धरून सुद्धा नामजप करण्याचा प्रयत्न न करता अंतरात नामजप आपोआप चालल्याचा अनुभव येतो व तो कानाला स्पष्टपणे ऐकू येतो. या ठिकाणी मोठी मौज होते. इतके दिवस म्हणजे परावाणी उघडेपर्यंत मी नामजप करीत होतो व जप देव ऐकत होता, परंतु आता म्हणजे परावाणी उघडल्यावर देव जप करतो व मी तो आरामात बसून ऐकतो. उत्तर हिंदुस्थानातील निष्ठावंत नामधारक जो कबीर, त्याने नेमका हाच अनुभव एके ठिकाणी वर्णन केला आहे. तो म्हणतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीरांचे हे उद्गार व ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी जपे सदा, हे वचन जर एकमेकाशी ताडून पाहिले तर या 2 श्रेष्ठ संतांचा अंतरीचा अनुभव कसा एक होता हे आढळून येईल. परावाणी उघडल्यावर राम आणि नाम नसानसातून रोमारोमातून सर्व देहात घुमू लागते. सकल शरीरात दमदमू लागते व जीवाची पूर्वी असणारी ही देहनगरी आता विठुरायाची पंढरी होते. सर्व देह
नामरूप होणे यासारखे भाग्य नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टहासाने अखंड नामस्मरण करीत राहावे लागते. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिव्हाळ्याने उपदेश करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, रामकृष्ण हरी.